मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आमरण उपोषण केल्यानंतर हैदराबाद गॅजेट संदर्भात सरकारने एक निर्णय घेतला आणि त्यानुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जो तो सरकारने घेतलेला आहे। मात्र हैदराबाद गॅजेटनुसार गोर बंजारा समाज देखील एसटी प्रवर्गात येतो आणि त्यासाठी गोर बंजारा समाजावर राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे आणि मोठी मागणी बंजारा समाजाकडून पुढे येते। खरं तर ज्या जालन्यातून मराठा आरक्षणाच्या मागणीला सुरुवात झाली त्याच जालन्यामध्ये गोर बंजारा समाजाने देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। बंजारा समाजातील काही तरुण बांधव आहेत त्यांनी या आजपासून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आमरण उपोषणाला थेट सुरुवात केलेली आहे। हे दोन तरुण आहेत, नेमकी यांचं काय म्हणणं, यांची काय मागणी आहे यांच्याकडनं आपण जाणून घ्या। दादा, खरं तर जालना जिल्हा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनलंय मागणीचं। मराठा आंदोलन जालना जिल्ह्यातून सुरू झालं, ओबीसी आंदोलन पण जालना जिल्ह्यातून सुरू झालं, आता तिसरं जे मोठं आंदोलन उभं राहत आहे बंजारा समाजाच्या मागणीचं ते पण जालन्यातून सुरुवात होती आणि तुम्ही आमरण उपोषणासाठी बसलेत। काय नेमकी मागणी आहे, कशाच्या आधारे तुम्ही आरक्षण मागता? नेमकी महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये निजामकालीनीच्या हिशोबानं आणि हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा पहिलं विजयंतीमध्ये आहे आणि ऑलरेडी महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा एस टीमध्ये आहे आणि आमच्या बंजारा समाजाचा खानपान, वेशभूषा, देवदेवता हा सगळं वेगळं आहे, आमचं खाणं पण वेगळं आहे। तरी माननीय आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती पण करतोय की आम्हाला आमचा हक्काचं आरक्षण देण्यात यावं। बंजारा समाजाचा लहान आमचे लेकरं बाळ मोठे होते, ऊसतोडी करणारे आमचा समाज आज पण ऊसतोडी करतोय आणि कुठंतरी आमचा हक्काचं आम्हाला दिलं तर आमच्या मुलाबाळाचं भलं होईल। दुसरे उपोषण करते देखील दादा, तुमची एक प्रमुख मागणी जी आहे ती आता हैदराबाद गॅजेट जे सरकारनं लागू केलं ते हैदराबाद गॅजेटमध्ये तुमच्या एसटी मध्ये असल्याच्या नोंदी अशी तुमची मागणी नेमकी काय त्यात नोंदी आहेत आणि तुमची मागणी काय आहे आणि हैदराबाद गॅजेटमध्ये नेमकी गोर बंजारा समाजाबद्दल काय म्हटलेलं आहे? हैदराबाद गॅजेटमध्ये असं म्हणलेलं आहे त्या निजामकालीन याच्यामध्ये त्या हैदराबाद गॅजेटमध्ये हा आमचा समाज ज्यावेळेस ते सर्वे झाला होता त्यावेळेस तर आमचा बंजारा समाज हा एसटी मध्ये आहे म्हणून ते लिखित आहे। तर आमचे महंत रामराव महाराज त्यावेळेस सुद्धा घोषणा केलेली आहे की आपण एसटी मध्ये आहोत, तेव्हापासून आमचा लढा चालू आहे। पण आमचा लढा तात्पुरता त्यावेळेस खंडित केला आहे। तर आता आम्ही आता मुंबईला जो मोर्चा झालाय जरांगे पाटलांचा त्यावेळेस हैदराबाद गॅजेट लागू केलाय मराठा समाजासाठी, तर बाबा तुम्ही त्यांना देताय, ओबीसी मध्ये घेताय, तर आम्हाला पण एसटीचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे। यासाठी आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत। आमरण उपोषण आहे जालन्यामध्ये आणि सकल गोर बंजारा समाजाकडून आम्ही बसलेलो आहे। सरकारला काय विनंती आहे? सरकारला अशी विनंती आहे की आम्हाला तात्काळ हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावा, हीच आमची मेन मागणी आहे। अजून काही समाज बांधव आहे दादा, खरं तर मराठा आंदोलनाचं ओबीसी आंदोलनाचं जालना केंद्रबिंदू राहिला आणि या जालन्यातून गोर बंजारा समाजाची मागणी पुढे येते आणि आज आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। 15 तारखेला मोर्चाचं देखील नियोजन करण्यात येईल, काय माहिती? 15 तारखेला सकल बंजारा समाजाचा जिल्हाभरातून 50,000 ते 1 लाख असा मोर्चा निघणार आहे आणि सगळ्या गोर बंजारा समाजाची एकच मागणी आहे की देंगलूरच्या नंतर तेलंगणाची सुरुवात होते, तर एक भाऊ जो देंगलूरमध्ये राहतो तो ओबीसी मध्ये येतो आणि जो तेलंगणामध्ये राहतो तो एसटीत येतो आदिवासी मागास प्रवर्गामध्ये। तर ही समाजाची म्हणजे रामराव महाराजांनी जे सुरू केलं होतं एक 15 वर्षापूर्वीपासून ही चळवळ चालू होती की बाबा आम्हाला एसटी मध्ये घेण्यात यावी, पण ते काही झालं नाही। पण आता माननीय मनोज दादा जरांगे पाटलांनी जो आपला मुंबईमध्ये लढा उभारला आणि त्या लढ्यामध्ये जो हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जो काही शासनाने निर्णय घेतला त्या हैदराबाद गॅजेटियरमध्ये आमचं पण बंजारा समाज आम्हाला लमानी लमाना असं एक प्रकारे संबोधलं जातं। अशा आमच्याकडं असे काही पुरावे आहे की ते पुरावे कोणाकडं नाही आहे, एवढे आमच्याकडं सबळ पुरावे आहे एसटी समाज प्रवर्गामध्ये समाविष्ट होण्याचे। अशी माझी विनंती आहे आणि येणाऱ्या उद्या 15 तारखेला सोमवारी जो माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यावर मोर्चा निघणार आहे, तर माझी सगळ्याच जिल्हाभरामधून समाज बांधवांना विनंती आहे की आपण काही विचार न करता, कोणतं काही कारण न सांगता जास्तीत जास्त संख्येने मोर्चामध्ये सहभागी व्हावं ही विनंती करतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर जालन्यामध्ये
गोर बंजारा समाजाचं आमरण उपोषण सुरू झाले. यांची प्रमुख मागणी हीच आहे की हैदराबाद गॅजेटनुसार गोर बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये येतो आणि त्यामुळे आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी जे आहे ते गोर बंजारा समाजाच्या वतीनं तरुण जे आहे आमरण उपोषणाला सुरुवात करतायत. तर येणाऱ्या 15 तारखेला गोर बंजारा समाजाचा मोर्चा देखील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती समाज बांधवांनी दिलेली आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.